आपण सगळ्यांनी स्क्रॅम्बल फॉर आफ्रिकाबद्दल ऐकलंय, हो ना? पण ही जी कहाणी आपल्याला माहिती आहे, ती खरंच खरी आहे का? चला, आज जरा इतिहासाच्या ह्या धूळ बसलेल्या पानांना उलगडून बघूया. आपल्याला शाळेत जे शिकवलं गेलं की आफ्रिकेला कसं गुलाम बनवण्यात आलं, ती कहाणी एका प्रचंड मोठ्या गैरसमजावर आधारलेली आहे. खरं तर सत्य काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं की काही युरोपियन नेते बर्लिनमध्ये एका टेबलवर बसले, नकाशा उघडला आणि झालं, आफ्रिकेचे तुकडे पाडले. पण खरं सांगायचं तर हे चित्र पूर्णपणे चुकीचं आहे. ही धावपळ, हा गोंधळ, हा तर कित्येक वर्षांपासून सुरू होता. हा गैरसमज दूर करण्यासाठी आपल्याला आधी हे समजून घ्यावं लागेल की 19व्या शतकाच्या शेवटी युरोपियन शक्तींनी आक्रमण करण्यापूर्वी आफ्रिका कसा होता. उदाहरणार्थ कोंगोचं साम्राज्य हे एक असं शक्तिशाली साम्राज्य होतं ज्याने मोठी शहरं वसवली होती आणि विशेष म्हणजे त्यांनी खूप आधीच ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. मग होतं इथिओपिया, एक अशी जबरदस्त ताकद जी केवळ स्वतंत्रच राहिली नाही, तर त्यांनी या काळात आपलं साम्राज्य आणखी वाढवलं. पश्चिम आफ्रिकेत होतं सुंघाई साम्राज्य. सोनं, मीठ आणि गुलामांच्या व्यापाराचे महत्त्वाचे मार्ग त्यांच्या ताब्यात होते, त्यामुळे त्यांच्या संपत्तीला तर काही तोडच नव्हती. आणि दक्षिण आफ्रिकेत मुतापासारखी साम्राज्य होती, इतकी शक्तिशाली की त्यांनी सुरुवातीच्या युरोपियन आक्रमकांना जोरदार टक्कर दिली होती. या काही गोष्टींवरून एक तर नक्कीच कळतं, ही काही मागासलेली, जगापासून तुटलेली ठिकाणं नव्हती. उलट हे अत्यंत गुंतागुंतीचे आणि संपूर्ण जगाशी जोडलेले समाज होते. मग प्रश्न हा आहे की असं नेमकं काय बदललं की ही धावपळ सुरू झाली? यामागे अनेक कारणं होती. यातलं एक मोठं कारण म्हणजे अटलांटिक पार होणारा गुलाम व्यापार. ही एक खूप मोठी शोकांतिका होती आणि या आकडेवारीवरून दिसतंय की सर्वात जास्त गुलाम ब्राझीलला नेण्यात आले, जवळपास 40%. पण ही कहाणी फक्त युरोपियन लोकांपुरती मर्यादित नाही. अरब आणि बार्बरी व्यापारीसुद्धा मोठ्या प्रमाणावर गुलामांचा व्यापार करत होते आणि तोही कित्येक शतकं चालला होता. त्याचवेळी आफ्रिकेच्या आतमध्येही मोठे बदल घडत होते. धार्मिक आणि राजकीय चळवळींमधून सोकोटो खलिफासारखी नवीन शक्तिशाली साम्राज्य उभी राहत होती. आणि इथेच कहाणीत एक जबरदस्त ट्विस्ट येतो. आफ्रिकेला गुलाम बनवणाऱ्यांच्या यादीत फक्त युरोपियनच नव्हते. काही नावं तर अशी आहेत जी ऐकून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल. म्हणजे विचार करा, बर्लिन परिषदेच्या कित्येक शतकं आधीपासूनच आफ्रिका आणि मध्य पूर्वेतीलच ताकदवान साम्राज्य आफ्रिकेच्या इतर भागांवर कब्जा करत होती. वसाहतवादाचा खेळ फक्त युरोपियनच खेळत नव्हते. आणि ही गोष्ट तर कदाचित सर्वात धक्कादायक असेल की बार्बरी गुलाम व्यापाराच्या काळात उत्तर आफ्रिकेत जवळपास 10 लाख, होय 10 लाख युरोपियन लोकांना पकडून गुलाम बनवण्यात आलं होतं. ह्या सगळ्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते. 19व्या शतकाच्या शेवटी जे काही झालं, ती काही अचानक झालेली सुरुवात नव्हती. तो तर कित्येक शतकांपासून चालत आलेल्या एका मोठ्या खेळाचा अत्यंत गोंधळात झालेला शेवट होता. ही टाईमलाईन बघा. अधिकृत धावपळ सुरू होण्याच्या कित्येक शतकं आधीच ऑटोमन, फ्रेंच यांसारख्या शक्ती आफ्रिकेत आपले पाय रोवत होत्या. सुएझ कालवा उघडल्यावर तर ह्याला आणखीनच वेग आला. तर मग 1884च्या बर्लिन परिषदेने काय केलं? त्यांनी ही धावपळ सुरू नाही केली. त्यांनी फक्त या खेळाचे नियम बदलले. आता फक्त नकाशावर रेषा ओढून चालणार नव्हतं, तर प्रत्यक्ष जमिनीवर ताबा असणं गरजेचं होतं. आणि यामुळेच ही शर्यत आणखीनच जीवघेणी झाली. थोडक्यात सांगायचे तर ही तथाकथित धावपळ म्हणजे काही विचारपूर्वक आखलेली योजना नव्हती, तर तो होता 400 वर्षांपासून चाललेल्या सत्ता, व्यापार आणि संघर्षाच्या खेळाचा शेवटचा, गोंधळलेला आणि सर्वात धोकादायक टप्पा. तर विचार करा, जर आफ्रिकन साम्राज्य एकमेकांना गुलाम बनवत होती, युरोपियन लोकांनाही गुलाम बनवलं जात होतं आणि ही सगळी धावपळ 1884च्या कित्येक शतकांआधी सुरू झाली होती, तर मग एक साधा प्रश्न उरतो. आफ्रिकेला खरंच वसाहत कोणी बनवलं? हा प्रश्न आपल्याला संपूर्ण इतिहासाकडेच एका वेगळ्या नजरेने बघायला लावतो.